नमस्कार, मी डॉक्टर सुरेश. टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. उच्च शिक्षण प्रणाली हा सेट, नेट, पेट या परीक्षांमधील महत्त्वाचा आशय घटक आहे. या महत्त्वाच्या आशय घटकासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर शशिकांत श्रीधर अन्नदाते, सहाय्यक प्राध्यापक, महावीर महाविद्यालय कोल्हापूर यांच्यातर्फे हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. डॉक्टर शशिकांत श्रीधर अन्नदाते यांच्या परिचयाची तशी आवश्यकता नाही. आपल्या सुबोध शैलीसाठी सर्व स्पर्धात्मक परीक्षांच्या पुस्तकांच्या माध्यमातून ते सर्व विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. डॉक्टर शशिकांत श्रीधर अन्नदाते हे असिस्टंट प्रोफेसर BA BEd कोर्ससाठी महावीर महाविद्यालय कोल्हापूर येथे आहेत. सरांचं MA इतिहास, MA मराठी तसेच सर MA परीक्षेच्या माध्यमात श्री रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे सर्वप्रथम आले होते. सरांनी शिक्षणशास्त्र विषयातून नेट आणि सेट परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. त्याचप्रमाणे सरांनी इतिहास या विषयातून सुद्धा सेट आणि नेट ही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. सरांची PhD शिक्षणशास्त्र विषयात आहेत. याशिवाय ज्यांच्यासाठी सर आज खूप प्रसिद्ध आहेत ते अर्थात त्यांचे 46 पुस्तके विविध स्पर्धा परीक्षांच्या वर आधारित प्रकाशित झालेली आहेत. ही पुस्तके ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहेत. सरांच्या पुस्तकांची यादी मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सरांनी नेट, सेट, TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा, PhD प्रवेश परीक्षा अशा अनेक स्पर्धात्मक परीक्षांच्या संदर्भातली पुस्तकं लिहिलेली आहेत. सरांनी या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय परिषदांमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. एकूण सरांची 50 पेक्षा जास्त शोधनिबंध हे प्रकाशित झालेले आहेत. सर आपल्या सुबोध आणि सहज सगळ्यांना समजेल अशा पद्धतीच्या व्याख्यानासाठी प्रसिद्ध आहेत. सरांची खूप व्याख्यानं महाराष्ट्रभर होत असतात. विविध विद्यापीठामधून सरांचं मार्गदर्शन हे होत असतं. सरांनी हा व्हिडिओ या माझ्या चॅनलसाठी अर्थात टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड या चॅनलसाठी दिलेला आहे. यासाठी मी सरांचा खूप खूप आभारी आहे. आपण सर्वांनी या व्हिडिओचा लाभ घ्या आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की आपल्या कॉमेंट्समध्ये कळवा. आता आपण सरांचा व्हिडिओ बघूया. विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मी डॉक्टर शशिकांत अन्नदाते, सहाय्यक प्राध्यापक, महावीर महाविद्यालय कोल्हापूर. मी आज आपणास नेट, सेट, पेट परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने उच्च शिक्षण प्रणाली या घटकाचे मार्गदर्शन करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या घटकावर परीक्षेमध्ये एकूण 5 प्रश्न विचारले जातात व ते 5 प्रश्न हे 10 गुणांसाठी असतात. तर या घटकामध्ये जे महत्त्वाचे अंतर्भूत घटक आहेत ते आहेत प्राचीन भारतातील शिक्षण व उच्च शिक्षण अध्ययन संस्था, नंतर आहे स्वातंत्र्यानंतर भारतातील उच्च शिक्षण व संशोधन विकास, नंतर आहे भारतातील पौर्वात्य, पारंपरिक व अपारंपरिक अध्ययन कार्यक्रम, त्यानंतर आहे व्यावसायिक, तांत्रिक व कौशल्य आधारित शिक्षण, आणि त्यानंतर आहे मूल्य शिक्षण व पर्यावरण शिक्षण, राज्य व्यवस्था, संचलन व प्रशासन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वप्रथम उच्च शिक्षणाची संकल्पना समजावून घेऊयात. तर साधारणपणे आपण 12वी झाल्यानंतर जे काही 3 वर्षाचे, 4 वर्षाचे किंवा 5 वर्षाचे जे शिक्षण घेतो त्याला उच्च शिक्षण असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे उच्च शिक्षण आहे या उच्च शिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्याचा बौद्धिक विकास, वैज्ञानिक विकास, विद्यार्थ्यांमधील सृजनशीलतेचे विकसन करणे हा असतो. भारताच्या राज्यघटनेनुसार लोकशाही, न्याय, सामाजिक जाणीव असणारे, स्वातंत्र्य, समानता व बंधुत्व या मूल्यांची जोपासना करणारे नागरिक उच्च शिक्षणातून तयार होणे अपेक्षित आहे. आणि या दृष्टीने उच्च शिक्षणात अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांनी
या मूल्यांचे विकसन विद्यार्थ्यांमध्ये करणे आवश्यक असते. आणि विद्यार्थी मित्रांनो, अलीकडेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये असे म्हटले आहे की उच्च शिक्षण हे बहुशाखीय असले पाहिजे. त्यामधून विद्यार्थ्यांमधील कला, व्यावसायिक क्षमता व कौशल्य यांचा विकास झाला पाहिजे. आणि जागतिक दृष्टीने विचार केला तर कोणत्याही राष्ट्राची प्रगती ही उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. त्यामुळे उच्च शिक्षण प्रणाली हा नेटसेटमधील जो महत्त्वपूर्ण घटक आहे त्याची माहिती आपण आता नेटसेट परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार समजावून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, प्राचीन काळातील शिक्षण व उच्च शिक्षण अध्ययन संस्था या घटकामध्ये प्राचीन काळातील वैदिक शिक्षण पद्धती, बौद्ध शिक्षण पद्धती, जैन शिक्षण पद्धती यांचा विचार केला जातो. आणि त्याचबरोबर प्राचीन काळामध्ये असणारी तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला या विद्यापीठांची माहिती आपण या घटकामध्ये घेऊया. तर सर्वप्रथम आपण बघूया वैदिक शिक्षण पद्धती. तर भारतातील सर्वात प्राचीन शिक्षण पद्धती म्हणून वैदिक शिक्षण पद्धती ओळखली जाते. वैदिक शिक्षण पद्धती ही 4 वेद व 6 वेदांग यावर आधारित होती. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद व अथर्ववेद हे 4 वेद आणि शिक्षा, कल्प, निरुक्त, व्याकरण, छंद व ज्योतिष हे 6 वेदांग यावर आधारित वैदिक शिक्षणाची पद्धती होती. आता ही जी वैदिक शिक्षण पद्धती होती याची महत्त्वाची उद्दिष्ट होती ती म्हणजे धार्मिकता व पावित्र्यता याचे रक्षण करणे, संस्कृती संवर्धन करणे, चारित्र्याची जडणघडण करणे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी वैदिक शिक्षण पद्धती होती याच्यामध्ये साधारणपणे 6 ते 8व्या वर्षी विद्यार्थ्याचा उपनयन संस्कार करून गुरुकुलामध्ये शिक्षणास प्रारंभ होत असे. आणि गुरुकुलामध्ये या 4 वेदांचं सखोल अध्ययन केलं जात असे. आणि गुरुकुलाच्या आश्रमात राहून गुरुची सेवा करून आणि त्याचबरोबर गुरूंच्या मार्गदर्शनात विविध कार्य करून विद्यार्थी हे ज्ञानार्जन करत असत. गुरुकुलात राहिल्यानंतर विद्यार्थ्याने जर 12 वर्षाचे शिक्षण घेतले तर त्याला स्नातक पदवी प्रदान केली जात असे. जर त्याने 24 वर्ष अध्ययन केले तर त्याला वसू ही पदवी दिली जात असे. त्याने 36 वर्ष अध्ययन केले तर त्याला रुद्र ही पदवी दिली जात असे. आणि विद्यार्थ्याने जर 48 वर्ष गुरुकुलात राहून शिक्षण घेतले तर त्यास आदित्य ही पदवी प्रदान केली जात असे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे वैदिक काळातील गुरुकुलातील शिक्षण आहे हे समावर्तन संस्काराने संपत असे. म्हणजे समावर्तन संस्कार करून विद्यार्थी गुरुकुलातून बाहेर पडत असे. तर अशा पद्धतीने वैदिक काळातील शिक्षण पद्धती होती. परंतु ही जी उत्तर वैदिक काळ आहे, उत्तर वैदिक काळामध्ये वर्णव्यवस्था व जाती व्यवस्थेचे वर्चस्व वाढले असल्याचे दिसते. आणि त्याच्यामुळे जे तत्कालीन जे शूद्र लोक होते यांना काय शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला. ही वैदिक शिक्षण पद्धतीची काय मर्यादा होती. आणि पूर्ववैदिक काळात ज्या स्त्रिया होत्या यांना शिक्षणाची संधी होती. पूर्ववैदिक काळामध्ये गार्गी, मैत्री, लोकमुद्रा या ज्या स्त्रिया आहेत या काय म्हणजे चांगल्या शिक्षणामुळे आणि विद्वत्तेमुळे काय नावाजल्या गेल्या होत्या. परंतु उत्तर वैदिक काळामध्ये काय स्त्रियांना जो शिक्षणाचा अधिकार आहे तो काय नाकारला गेला असल्याचं आपल्याला दिसतं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बौद्ध शिक्षण पद्धतीची माहिती घेऊया. वैदिक काळातील यज्ञयागाचे वाढते वर्चस्व, कर्मकांडाचा प्रभाव यामुळे बौद्ध धर्माचा उगम झाला असल्याचं आपल्याला दिसते. गौतम बुद्धांनी अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले असल्याचे दिसते. गौतम बुद्धांनी विहारांच्या माध्यमातून आपल्या शिष्यांना उपदेश केले असल्याचे दिसते. गौतम बुद्धांनी
4 आर्य सत्ये सांगितली आहेत. दुःख, दुःख समुदाय, दुःख निरोध, दुःख निरोध गामिनी प्रतिपदा. अशा पद्धतीने 4 आर्य सत्ये गौतम बुद्धांनी सांगितलेली आहेत. म्हणजे मानवी जीवन दुःखमय आहे. दुःखाचे कारण इच्छा आहे. या दुःखावर नियंत्रण करता येणे शक्य आहे आणि दुःखाचे निवारण करण्यासाठी मनुष्याने अष्टांग मार्गाचे पालन केले पाहिजे. आता अष्टांग मार्ग कोणता आहे तर सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक भाषण, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक ध्यान. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी बौद्ध शिक्षण पद्धती आहे, बौद्ध शिक्षण पद्धतीची महत्त्वाची ध्येय होती ती म्हणजे काय, चारित्र्याचे संवर्धन, नैतिक विकास, सर्वांना समान शिक्षण, त्याचबरोबर निर्वाण स्थिती प्राप्त करण्यास मदत, लोकशाही संवर्धन आणि व्यावसायिक व लौकिक जीवनास उपयुक्त शिक्षण देणे. हे बौद्ध शिक्षण पद्धतीची काय महत्त्वाची उद्दिष्ट होती. म्हणजे व्यक्तीची तृष्णा नष्ट, व्यक्तीमध्ये असणारे तृष्णा नष्ट होणे म्हणजे काय, निर्वाण स्थितीकडे जाण्यास मदत करणे. अशा पद्धतीचं काय बौद्ध शिक्षण पद्धतीचं महत्त्वाचं उद्दिष्ट असल्याचं आपल्याला दिसते. आता ही जी बौद्ध शिक्षण पद्धती होती, बौद्ध शिक्षण पद्धतीमध्ये बालक 8व्या वर्षाला त्याच्या शिक्षणास प्रारंभ होत असे आणि पब्बजा विधी हा विधी करून त्याच्या शिक्षणास काय प्रारंभ होत असे. आणि हे जे शिक्षण आहे हे 12 वर्षांचे शिक्षण असे. या शिक्षणामध्ये प्राथमिक स्तरावरील अभ्यासक्रमामध्ये सिद्धिरस्तू या बालपोथीचा अभ्यास करावा लागत असे. याच्यामध्ये 49 अक्षरे आणि 12 अध्याय होते. बौद्ध काळातील महत्त्वाचे शिक्षण पद्धतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे काय, पाली भाषेतून शिक्षण येथे दिले जात असल्याचे दिसते, जे की सर्वसामान्यांची बोलीभाषा होती. त्याचबरोबर बौद्ध शिक्षण पद्धतीमध्ये त्रिपिटकांचा अभ्यास करण्यावर काय भर होता. याच्यामध्ये सुत्त पिटक, विनय पिटक व अभिधम्म पिटक यांचा अभ्यास केला जात असल्याचे आपल्याला दिसते. बौद्ध शिक्षण पद्धतीत स्त्रियांना सुद्धा काय शिक्षणाची संधी मिळत असे आणि बौद्ध शिक्षण पद्धतीतील सुमका नावाची भिक्षुणी आपल्या विद्वत्तेमुळे काय प्रसिद्धीस आली असल्याचं आपल्याला दिसते. त्याचबरोबर चांगल्या शैक्षणिक वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात असे आणि लोकशाही स्वरूपाचं वातावरण असल्यामुळे काय सर्व विद्यार्थ्यांना समान संधी होती आणि वैदिक काळामध्ये ज्यांना शिक्षण नाकारले होते असे शूद्रांना बौद्ध शिक्षण पद्धतीमध्ये काय समान अधिकार मिळाला असल्याचं आपल्याला काय दिसते. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आता आपण जैन शिक्षण पद्धतीची माहिती पाहणार आहोत. तर हा जो जैन धर्म आहे, तर जैन धर्माचे पहिले तीर्थंकर म्हणून वृषभदेव यांना ओळखले जाते. त्यांनी जैन धर्माची स्थापना केली आणि जैन धर्माचे 24वे तीर्थंकर म्हणून भगवान महावीर यांना ओळखले जाते. जैन धर्मात अनेकात्म वास्तववादाचा पुरस्कार करण्यात आला असल्याचं आपल्याला दिसते. शिवप्राप्तीसाठी व अशिव टाळण्यासाठी ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. म्हणजे चांगल्या बाबी प्राप्त करण्यासाठी आणि वाईट बाबी टाळण्यासाठी ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे असं जैन धर्मातील शिक्षण पद्धतीत सांगण्यात आले असल्याचे आपल्यास दिसते. त्याचबरोबर जैन शिक्षण पद्धतीमध्ये जे शिक्षक ग्रंथ पाठांतर करून घेत असत त्यांना उपाध्याय असं म्हणत आणि जे शिक्षक ग्रंथातील ज्ञानाचे स्पष्टीकरण करत असत त्यांना आचार्य असे म्हणत असत. जैन शिक्षण पद्धतीमध्ये 12 जे काही तीर्थंकर होते आणि 12 वर्षांची तपश्चर्या करून अलौकिक ज्ञान प्राप्त केले होते, त्यामुळे त्यांना तीर्थंकर असे म्हटले जात होते. त्याचबरोबर पंचमहाव्रते सुद्धा जैन शिक्षण पद्धतीत महत्त्वाची होती. याच्यामध्ये सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य या बाबी काय महत्त्वाच्या होत्या. आणि त्याचबरोबर शिक्षणामध्ये वाचन, प्रोत्साहन म्हणजे प्रश्न विचारणं, अनुप्रेक्ष
म्हणजे विचार करणे, न्याय आणि धर्मोपदेशन म्हणजे चांगला उपदेश करणे, या बाबींना सुद्धा काय महत्त्व असल्याचं आपणास दिसते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्राचीन काळातील ज्या महत्त्वाच्या उच्च शिक्षण अध्ययन संस्था आहेत त्यांचा अभ्यास करूया. यामध्ये आपण प्राचीन भारतातील विद्यापीठे यांचा अभ्यास करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे तक्षशिला विद्यापीठ. तर पूर्वी हे गांधार देशामध्ये असणारं विद्यापीठ आज हे पाकिस्तानमध्ये असल्याचं आपल्याला दिसतं आणि भारतातील सर्वात प्राचीन विद्यापीठ म्हणून या विद्यापीठाला ओळखलं जातं. आणि हे विद्यापीठ वैदिक शिक्षणाचं काय महत्त्वाचं केंद्र असल्याचं दिसतं. मगधचा जो मुख्य राजवैद्य होता जीवक, हा या विद्यापीठातून काय शिकलेला होता. आणि त्याचबरोबर प्रसिद्ध वैद्यक चरक, व्याकरणकार पाणिनी, चंद्रगुप्त मौर्याचे गुरु चाणक्य या विद्यापीठाचे काय या विद्यापीठाशी संबंधित असल्याचं आपल्याला लक्षात येते. यानंतर दुसरं विद्यापीठ आहे काशी विद्यापीठ. तर गंगा किनारी हे विद्यापीठ असून हे काय धार्मिक केंद्र म्हणून काय उदयास आलेलं होतं. आणि हे काशी विद्यापीठ संस्कृत अध्ययनासाठी अतिशय प्रसिद्ध होतं. आणि ह्युएनसंग या चीनी प्रवाशानं काय केली होती, काशी विद्यापीठाला काय भेट दिली होती. काशी येथे ॲनी बेझंट यांनी एका कॉलेजची स्थापना केली होती. पुढे त्याचे काय बनारस हिंदू विद्यापीठामध्ये काय रूपांतर झाले असल्याचे आपल्याला दिसते. आता यानंतर अतिशय महत्त्वाचं आहे ते म्हणजे काय नालंदा विद्यापीठ. नालंदा विद्यापीठ हे काय बिहार राज्यातील पाटणा जिल्ह्यातील बाराग्राम या खेडेगावाजवळ नालंदा विद्यापीठ काय होते. 5व्या शतकामध्ये कुमारगुप्त याने काय या विद्यापीठाची स्थापना केली होती. आणि बौद्ध शिक्षणाचं काय प्रमुख केंद्र म्हणून हे विद्यापीठ प्रसिद्ध होते. साधारणपणे नालंदा विद्यापीठामध्ये 10,000 विद्यार्थी काय शिक्षण घेत होते. आणि या विद्यापीठामध्ये काय 1500 शिक्षक असल्याचे सुद्धा आपल्याला दिसते. या विद्यापीठांच्या कुलगुरूंची निवड ही भिक्षूंकडून लोकशाही पद्धतीनं केली जात असे. आणि नालंदा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू हे शीलभद्र होते. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या देशातील विद्वानांनी सुद्धा काय नालंदा विद्यापीठाला भेट दिली असल्याचे आपल्याला दिसते. त्याचबरोबर नालंदा विद्यापीठामध्ये वेधशाळा होती, ग्रंथालय होतं. आणि तिथलं जे ग्रंथालय होतं त्याचं नाव काय धर्मगंज असं होतं. आणि हे ग्रंथालय काय 9 मजली होतं. आणि हे जे ग्रंथालय होतं याच्या 3 इमारती होत्या, रत्नसागर, रत्नोदधी आणि रत्नगंज अशा 3 इमारती काय या ग्रंथालयाच्या काय होत्या. आणि इसवी सन 12व्या शतकामध्ये बख्तियार खिल्जीच्या आक्रमणामध्ये काय हे विद्यापीठ काय नष्ट झालं असल्याचं दिसतं. त्याच्यानंतर आधुनिक काळामध्ये भारतीय पुरातत्व खात्यानं 1958मध्ये नालंदा विद्यापीठाचा परिसर काय संरक्षित म्हणून काय जाहीर केला असल्याचं आपल्याला दिसतं. आणि 2010मध्ये नालंदा येथे काय केंद्रीय विद्यापीठाची काय नालंदा केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. आणि या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून नोबेल पारितोषिक अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांची काय नेमणूक करण्यात आलेली होती. यानंतर आपण पाहणार आहोत विक्रमशिला विद्यापीठ. तर हे जे विक्रमशिला विद्यापीठ आहे हे काय धर्मपाल राजाने स्थापन केलं होतं. हा एक मोठा बौद्ध विहार होता. आणि संस्कृत ग्रंथांचे तिबेटी भाषांतर करण्यामध्ये या विद्यापीठाने अतिशय महत्त्वाचं योगदान दिलं असल्याचं दिसतं. आणि या विद्यापीठाचे कुलगुरू हे आचार्य आतिश हे या विद्यापीठाचे काय कुलगुरू असल्याचं दिसतं. त्याचबरोबर वल्लभीसुद्धा विद्यापीठ काय प्रसिद्ध होतं. आणि हे गुजरातमधील काठियाड येथे होतं. आणि या विद्यापीठाची स्थापना राजकुमारी दुधरा हिने या वल्लभी विद्यापीठाची काय स्थापना केली होती. येथे विहार व मठसुद्धा होते. आणि 6,000 विद्यार्थी काय येथे शिक्षण घेत असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर येथील शिक्षणाचे माध्यम हे संस्कृत व प्राकृत भाषा होती. आणि अरबांच्या आक्रमणामुळे
वल्लभी हे विद्यापीठ काय नष्ट झालं असल्याचं आपल्याला दिसतं. यानंतर आहे मुघल काळातील शिक्षण. तर साधारणपणे इसवी सन 1206 ते इसवी सन 1707 हा जो मध्ययुगीन काळ आहे, या काळामध्ये काय मुघल काळातील शिक्षण अस्तित्वात असल्याचे दिसते. आणि धार्मिक शिक्षण देणे, इस्लामचा प्रसार करणे, त्याचबरोबर सैनिकी शिक्षण देणे ही या काळातील काय शिक्षणाची महत्त्वाची उद्दिष्ट होती. मुघल काळामध्ये जे प्राथमिक शिक्षण आहे हे मक्तब, खानगाह, दरगाह व कुराण शाळांमधून काय दिलं जात असल्याचं आपल्याला दिसतं. आणि त्याचबरोबर उच्च शिक्षण हे फारसी भाषेतून दिलं जात होतं. त्याच्यासाठी काय मद्रासा नावाच्या काय उच्च शिक्षण अध्ययन संस्थांची स्थापनासुद्धा करण्यात आली असल्याचे आपल्याला दिसते. यानंतर आपण पाहणार आहोत ब्रिटिश काळातील शिक्षण. तर 1813च्या चार्टर ॲक्टद्वारे भारतामध्ये काय भारतातील शिक्षणासाठी कंपनी सरकारने 1,00,000 रुपयांची काय तरतूद केलेली होती. यानंतर 1835मध्ये मेकॉलेने आपला शिक्षणविषयक जाहीरनामा जाहीर केला. याच्याद्वारे त्यांना असं नमूद केलं की उच्चवर्णीय लोक अगोदर शिक्षण घेतील आणि मग ते पाझरत काय निम्नवर्गीयांपर्यंत जाईल. परंतु हा जो लॉर्ड मेकॉलेचा जो पाझर सिद्धांत आहे, या पाझर सिद्धांताला महात्मा फुलेंनी विरोध केला. महात्मा फुलेंनी असे सांगितले की बहुजन समाजाला शिक्षण मिळाले पाहिजे. यानंतर आहे वूडचा खलिता. तर वूडचा खलिता 1854मध्ये याला काय आधुनिक भारतीय शिक्षणाची सुरुवात म्हणतात, कारण वूडच्या खलित्याने वेगवेगळ्या ज्या शाळा आहेत यांना अनुदान द्यावे असं नमूद केलं. त्यात कंपनी सरकारच्या काळामध्ये नेमलेल्या 1882मध्ये नेमलेल्या हंटर आयोगासमोर महात्मा फुले व पंडित रमाबाई यांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीने देण्याची मागणी केली. त्याचबरोबर स्त्री शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले जावे अशा स्वरूपाची मागणी हंटर आयोगासमोर केली होती. यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मुलींसाठी पहिली शाळा 1 जानेवारी 1848मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात महात्मा फुले यांनी सुरू केली. यानंतर महात्मा फुलेंनी मुलींच्या लवकरच काय 3 शाळा आणखी सुरू केल्या. या शाळांमध्ये अध्यापन करण्याचं काम त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुलेंनी केले. आणि सावित्रीबाई फुलेंना फुले जेव्हा शाळेमध्ये शिक्षण देण्यासाठी जात तेव्हा सनातनी लोक त्यांच्या अंगावर दगड फेकत, शेण फेकत, परंतु सावित्रीबाई फुलेंनी असे जे सनातनी लोक होते यांच्या छळाला न कंटाळता स्त्रियांना शिक्षण देण्याचे जे व्रत आहे ते काय जोपासले असल्याचं आपल्याला दिसतं. आणि सावित्रीबाई फुलेंना आपल्या भारतातील काय पहिल्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर महात्मा फुले व सावित्रीबाई फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची सुद्धा स्थापना केली होती. त्याचबरोबर 1852मध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी अस्पृश्य मुलांसाठी काय शाळासुद्धा सुरू केली असल्याचं दिसतं. यानंतर आहे महर्षी कर्वेंनी पुण्यातील हिंगणे या गावी काय पहिल्या महिला विद्यापीठाची काय स्थापना 1916मध्ये केली. हे विद्यापीठ आता श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ म्हणून ओळखलं जात असून ते मुंबई येथे आहे. राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्थानामध्ये 25 जुलै 1917 रोजी एक आदेश काढून प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. तसेच जे पालक आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवणार नाहीत त्यांना दंडसुद्धा आकारण्याची तरतूद केली. आणि यामुळे कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण घेण्याचे प्रमाण काय पूर्वीपेक्षा खूपच वाढले असल्याचं आपल्याला दिसतं आणि अनेक बहुजन मुले काय तेव्हा शिकू लागली. त्याचबरोबर शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये वेगवेगळी वसतिगृह स्थापन केली आणि या वसतिगृह स्थापन केल्यामुळे
अनेक जे ग्रामीण भागातील मुलं आहे यांना काय उच्च शिक्षणाचा मार्ग अतिशय सुकर झाला असल्याचं आपणास दिसते. त्याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919मध्ये रयत शिक्षण संस्थेची काय स्थापना केली आणि ही संस्था जे बहुजन विद्यार्थी आहे, शेतकऱ्यांची मुलं आहेत, या विद्यार्थ्यांना काय शिक्षण देण्याचं कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केले. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे या शिक्षण संस्थेचं काय महत्त्वाचं ब्रीद वाक्य आहे आणि आज आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून काय रयत शिक्षण संस्था ओळखली जाते. रयत शिक्षण संस्थेमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्यांच्या काळामध्ये कमवा व शिका योजना सुरू केली होती. ती आजही काय रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयातून आजही सुरू असल्याचे आपणास दिसते. त्याचबरोबर महात्मा गांधींनी वर्धा येथे आश्रम स्थापन केलेला होता. या आश्रमामध्ये त्यांनी काय मूलोद्योगी शिक्षण योजना सुरू केली, त्यास वर्धा शिक्षण योजना असे सुद्धा म्हटले जाते. या योजनेमध्ये सूतकताई करून म्हणजे स्वावलंबी होऊन काय आपले जीविकोपार्जन करणे यास महत्त्व दिले असल्याचे आपणास दिसते. आता यानंतर आपण स्वातंत्र्यानंतर जी उच्च शिक्षणाची व संशोधनाची प्रगती झाली या संदर्भात वेगवेगळे जे आयोग आहेत यांनी जे कार्य केले आणि महत्त्वाच्या शिफारशी केल्या त्याची माहिती पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा राधाकृष्णन आयोग 1948. या आयोगाला विद्यापीठ शिक्षण आयोग म्हणूनही ओळखलं जातं. या आयोगाची नेमणूक 4 नोव्हेंबर 1948मध्ये करण्यात आली होती. या आयोगामध्ये विद्यार्थी कल्याण मंडळाची स्थापना विद्यापीठात करण्यात यावी. त्याचबरोबर महाविद्यालयात परीक्षा वगळून किमान 180 दिवस अध्यापन व्हावे. शिक्षकांना आठवड्याला 18 तासिका असाव्यात. त्याचबरोबर विद्यापीठातील शिक्षण प्रादेशिक भाषेतून देण्यात यावे आणि शिक्षण हा विषय समवर्ती सूचित असला पाहिजे अशा स्वरूपाच्या काय शिफारशी केल्या असल्याचं आपणास दिसते. यानंतर आहे मुदलियार आयोग 1952. या आयोगाला माध्यमिक शिक्षण आयोग म्हणूनही ओळखलं जातं. या आयोगाने बहुउद्देशीय शाळांची स्थापना करणे, पाठ्यपुस्तकांचा दर्जा वाढवणे आणि प्रत्येक शाळेत ग्रंथालयाची सुरुवात करणे या स्वरूपाच्या काय शिफारशी केल्या असल्याचं आपणास दिसते. यानंतर आहे भारतीय शिक्षण आयोग 1964. या आयोगाचे अध्यक्ष म्हणून काय प्रसिद्ध शास्त्रज्ञ DS कोठारी हे आयोगाचे अध्यक्ष होते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिक्षणतज्ञ JP नाईक हे आयोगाचे सचिव होते. या आयोगाने त्रिभाषा सूत्र, 10+2+3 हा शिक्षणाचा आकृतिबंध, त्याचबरोबर विद्यापीठांचे अभ्यासक्रम व अध्ययन यामध्ये काय विद्यापीठांना स्वायत्तता दिली पाहिजे या स्वरूपाची शिफारस केली. त्याचबरोबर प्रत्येक राज्यामध्ये राज्य शिक्षण शास्त्र संस्थेची स्थापना केली पाहिजे अशी शिफारस केली आणि त्यामुळेच 1967मध्ये महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण संशोधन संस्थेची म्हणजे MSCERTची काय स्थापना झाली असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर पाठ्यपुस्तकाचा दर्जा सुधारणे, शाळा समूह योजना, प्राथमिक माध्यमिक व उच्च शिक्षण यांचा एकत्रित विचार करणारा हा आयोग काय अतिशय महत्त्वाचा दिसतो. त्याचबरोबर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986. आपल्या भारतामध्ये 1968मध्ये काय पहिल्यांदा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मांडण्यात आले. 1986मध्ये दुसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मांडण्यात आले. या धोरणामध्ये अभ्यासक्रमाचे 10 गाभाभूत घटक काय नमूद करण्यात आलेले होते. या गाभाभूत घटकांमध्ये राष्ट्रीय चळवळीचा इतिहास, संवैधानिक जबाबदाऱ्या, पर्यावरण संरक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रीय अस्मिता, सांस्कृतिक वारशाचे जतन इत्यादी काय घटक अंतर्भूत होते. त्याचबरोबर शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार केला जावा. डाएट म्हणजे काय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांची स्थापना करण्यात यावी. दिव्यांगांसाठी सर्वसमावेशक शिक्षण असावं.
या स्वरूपाच्या शिफारशी करण्यात आलेल्या होत्या. 2005मध्ये सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय ज्ञान आयोग म्हणजे काय, नॅशनल नॉलेज कमिशनची स्थापना करण्यात आली. नॅशनल नॉलेज कमिशनने भारतामध्ये 1500 विद्यापीठांची स्थापना करण्यात यावी आणि त्याचबरोबर 50 राष्ट्रीय विद्यापीठांची स्थापना करण्यात यावी या स्वरूपाची काय शिफारस केली असल्याचे आपणास दिसते. यानंतर आहे यशपाल समिती. यशपाल समितीने NCHER ची स्थापना करण्यात यावी अशी शिफारस केली. म्हणजे नॅशनल कौन्सिल ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च ही संस्था स्थापन करण्यात यावी. त्याचबरोबर अभिमत विद्यापीठांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवावं. त्याचबरोबर 1500 उत्कृष्ट महाविद्यालये निवडून त्यांना विद्यापीठांचा दर्जा देण्यात यावा या स्वरूपाची शिफारस केली. आणि महत्त्वाचं म्हणजे प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे असावे असा शिक्षण हक्क अधिनियम 2009 हा आपल्या भारतामध्ये 4 ऑगस्ट 2009 रोजी भारताच्या संसदेमध्ये मंजूर करण्यात आला. या कायद्यानुसार 6 ते 14 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीने शिक्षण मिळण्याची काय तरतूद करण्यात आली आणि या अधिनियमाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2010 पासून करण्यात आली असल्याचे आपणास दिसते. यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे 2020चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्याची समिती नेमण्यात आलेली होती. या समितीनं जो अहवाल दिला त्या अहवालास 29 जुलै 2020 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार आता शिक्षणाचा आकृतिबंध जो पूर्वीचा होता तो आता बदलणार आहे. आता जो शिक्षणाचा आकृतिबंध आहे तो 5+3+3+4 अशा स्वरूपाचा असणार आहे. या आकृतिबंधाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, प्राथमिक शाळेपूर्वी जे शिशु शिक्षण असतं या शिशु शिक्षणाकडे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर प्राथमिक स्तरावर अंकगणित व पायाभूत साक्षरतेला महत्त्व दिलेलं आहे. त्याचबरोबर या धोरणामध्ये अशी महत्त्वपूर्ण शिफारस करण्यात आलेली आहे की 800 विद्यापीठे व 40,000 महाविद्यालयांचे 15,000 उत्कृष्ट संस्थांमध्ये रूपांतर करण्यात येईल. त्याचबरोबर जी आता 2 वर्षाचा जो BEd अभ्यासक्रम आहे तो आगामी काळामध्ये 2030 नंतर BA BEd अशा स्वरूपाचा 4 वर्षाचा अभ्यासक्रम असणार आहे. म्हणजे एकात्मिक BA BEd किंवा एकात्मिक BSc BEd अशा स्वरूपाचं शिक्षण हे शाळेमध्ये शिक्षक होण्यासाठी काय आवश्यक असणार असल्याचे आपणास दिसते. त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षणास या धोरणामध्ये महत्त्व देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर का नॅशनल रिसर्च फाउंडेशन म्हणजे राष्ट्रीय संशोधन संस्थेची स्थापना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय शिक्षण आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे आणि त्याचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असणार आहेत. आता आपण तिसरा मुद्दा पाहणार आहोत, भारतातील पौर्वात्य पारंपरिक व अपारंपरिक अध्ययन कार्यक्रम. यामधील पौर्वात्य शिक्षण पद्धतीची आपण अगोदरच माहिती पाहिली आहे. याच्यामध्ये वैदिक शिक्षण पद्धती, बौद्ध शिक्षण पद्धती, जैन शिक्षण पद्धतीची माहिती पाहिली आहे. आता आपण पारंपरिक व अपारंपरिक अध्ययन कार्यक्रमाची माहिती बघूया. आता पारंपरिक शिक्षण, तर पारंपरिक शिक्षण का बरं महत्त्वाचं आहे, तर मानवतावादी शिक्षण, मूल्यांचे शिक्षण, कलांचे शिक्षण, समाजसेवा व राष्ट्रसेवेचे शिक्षण या दृष्टीनं काय पारंपरिक शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आता अपारंपरिक शिक्षण म्हणजे काय, जे विद्यार्थी पारंपरिक शिक्षण क्रमामध्ये येऊ शकत नाही, म्हणजे शाळा व महाविद्यालयात नियमित जाऊ शकत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी काय अपारंपरिक शिक्षण उपयुक्त ठरत असल्याचे आपल्याला दिसते. या दृष्टीने दूरशिक्षण अतिशय उपयुक्त असते.
आता दूरशिक्षणामध्ये शिक्षक व विद्यार्थी हे समोरासमोर नसले तरी ते संप्रेषण माध्यमांचा वापर करून एकमेकांच्या संपर्कात राहत असतात. आणि ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने त्यांना शिक्षणाची संधी मिळण्यासाठी हे अपारंपरिक शिक्षण कार्यक्रम अतिशय उपयुक्त असल्याचे दिसते. त्याचबरोबर जे लोक नोकरी करत असतात आणि नोकरी करता करता ज्यांना शिक्षण घ्यावयाचे असते त्यांच्यासाठी सुद्धा अपारंपरिक शिक्षण कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा असतो. आता हे जे दूरस्थ शिक्षण आहे, दूरस्थ शिक्षण हे वेगवेगळ्या पद्धतीनं दिलं जात असल्याचं दिसतं. याच्यामध्ये पत्राचार शिक्षण आहे. आता पत्राचार शिक्षण 1962 दिल्ली विद्यापीठामध्ये सर्वप्रथम सुरू झालं. त्याचबरोबर शिक्षणापासून म्हणजे माध्यमिक शिक्षण असेल किंवा शालेय शिक्षण असेल याच्यापासून जे वंचित विद्यार्थी आहे यांच्या दृष्टीनं NOS म्हणजे नॅशनल ओपन स्कूलिंग ही संस्था 1989 स्थापन करण्यात आली. त्याचबरोबर निरंतर शिक्षण म्हणजे की विद्यार्थ्याला सतत शिकत राहण्यासाठी, त्याला विविध ज्ञान व कौशल्य प्राप्त करण्यासाठी जी शिक्षण प्रणाली मदत करते त्याला निरंतर शिक्षण असे म्हणतात. वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये प्रौढ व निरंतर शिक्षण केंद्र असल्याचं आपण पाहतो. त्याचबरोबर मुक्त विद्यापीठेसुद्धा उच्च शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ असल्याचे दिसते आणि त्याची स्थापना 1989 नाशिक इथे करण्यात आली. आता जगातील जे पहिलं मुक्त विद्यापीठ आहे ते इंग्लंडमध्ये 1969 स्थापन करण्यात आले आहे. यानंतर आपल्या भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणते आहे असा सुद्धा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. तर डॉक्टर BR आंबेडकर मुक्त विद्यापीठ हैदराबाद हे आपल्या भारतातील सगळ्यात पहिले मुक्त विद्यापीठ आहे. यानंतर 1985 इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची दिल्ली येथे स्थापना करण्यात आली असल्याचे आपल्यास दिसते. यानंतर आपण चौथा मुद्दा जो आहे व्यावसायिक, तांत्रिक व कौशल्य शिक्षण याची माहिती पाहणार आहोत. विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी व्यावसायिक, तांत्रिक व कौशल्य शिक्षण अतिशय महत्त्वाचं असतं. हे जे शिक्षण आहे व्यावसायिक शिक्षण हे प्रत्यक्ष अनुभवाद्वारे व्यवसाय करण्याचे शिक्षण याच्यामधून मिळत असतं. आणि कौशल्य अर्जन करणे या व्यावसायिक शिक्षणातून विद्यार्थी शिकत असतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार 2025 पर्यंत 50% विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मनुष्यबळाच्या विकासासाठी त्याचबरोबर कुशल व्यवसाय करण्यासाठी या शिक्षणाची गरज असते. या शिक्षणामुळे विद्यार्थी स्वावलंबी बनतो आणि त्याचबरोबर या शिक्षणातून विद्यार्थी जे काही ज्ञान अर्जन करतो ते प्रत्यक्ष अनुभवातून करतो आणि या अनुभवाद्वारे मिळविलेल्या ज्ञानाच्या आधारे तो वेगवेगळे व्यावसायिक कोर्स करू शकतो किंवा व्यावसायिक कौशल्याद्वारे आपले जीविकोपार्जन करू शकतो. या क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्था आहेत CIV म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, त्याच्यानंतर NCVT म्हणजे नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग, त्याच्यानंतर श्रमिक विद्यापीठ आहे. त्याचबरोबर ITI म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्थासुद्धा आहेत. त्या व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. यानंतर अभ्यासक्रमातील जो 5वा मुद्दा आहे तो मूल्य शिक्षण व पर्यावरण शिक्षण. आता मूल्य शिक्षण म्हणजे तर मानवी मनाची मशागत करणारे, मनुष्यातील माणुसकी जागवणारे शिक्षण म्हणजे नैतिक शिक्षण किंवा मूल्य शिक्षण होय. सामाजिक व राष्ट्राच्या विकासासाठी नैतिक संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी नैतिक शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 1997 पासून नैतिक शिक्षण हा विषय शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आला असल्याचं आपणाला दिसतं. आणि हे जे नैतिक शिक्षण आहे ते सर्व धर्मांना मान्य असेल अशा स्वरूपाचे दिले जात असल्याचं आपणास दिसते. यानंतर आहे पर्यावरण शिक्षण. तर विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयीचे ज्ञान देऊन त्यांच्या अंगी पर्यावरण संवर्धन विषयक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारे शिक्षण म्हणजे पर्यावरण शिक्षण होय.
सगळ्यात पहिल्यांदा 1972मध्ये स्टॉकहोम येथे पहिली पर्यावरणविषयक आंतरराष्ट्रीय परिषद झाली. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 2005-06 पासून पर्यावरणविषय शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आला असल्याचे आपणास दिसते. यानंतर आता शेवटचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे राज्य व्यवस्था, प्रशासन व संचलन. याच्यामध्ये प्रशासनविषयक काही बाबी आहेत, राज्यव्यवस्थेविषयक काही बाबी आहेत. म्हणजे भारतीय राज्यघटनेला अनुसरून सुद्धा काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर याच्यामध्ये माहिती पाहत असताना कॅबिनेट मिशन योजनेनुसार आपल्या भारतामध्ये घटना समितीची निर्मिती करण्यात आली आणि या घटना समितीमध्ये 389 सदस्य होते. या घटना समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि ही जी भारतीय राज्यघटना आहे, या भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध देशातील घटनांचा अभ्यास करून त्याचबरोबर विविध संदर्भ पुस्तके अभ्यासून संसदेमध्ये त्याची चर्चा करून आपल्या भारताचं जे संविधान लिहिलं ते अतिशय सर्वांग सुंदर आणि सर्व भारतीयांना न्याय देणारं आहे. त्याच्यामुळं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण ओळखतो. त्याचबरोबर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये मूळ जी राज्यघटना आहे याच्यामध्ये काय 395 कलमे होती आणि 8 परिशिष्टे असल्याचे आपणास दिसते. आता भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये कोणती आहेत तर लिखित राज्यघटना आहे. त्याचबरोबर लोकशाही प्रजासत्ताक व्यवस्थेचा स्वीकार करण्यात आला आहे. धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार करण्यात आला आहे. समाजवादी तत्वांचा स्वीकार करण्यात आला आहे. हा स्वीकार 42वी घटना दुरुस्ती 1976मध्ये झाली होती, त्याद्वारे करण्यात आला आहे. त्याचबरोबर संघराज्य प्रणाली आहे, म्हणजे केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, याद्वारे काय संघराज्याचे अधिकार काय केंद्राला, राज्याला आणि दोन्ही केंद्र व राज्य हे दोन्ही पण नियम करू शकतील असे समवर्ती सूचीसुद्धा या संघराज्य प्रणालीमध्ये असते. त्याचबरोबर राष्ट्रपती हे भारताचे घटनात्मक प्रमुख असतात. त्याचबरोबर संसदीय शासन पद्धती, घटना दुरुस्ती पद्धती, मूलभूत कर्तव्य, जनतेचे सार्वभौमत्व, आणीबाणीविषयक तरतुदीसुद्धा भारताच्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट असल्याचं दिसतं. 352 या कलमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात येते. 356 कलमाद्वारे घटनात्मक आणीबाणी घोषित करण्यात येते. 360 या कलमाद्वारे आर्थिक आणीबाणी घोषित करण्यात येते. आणि ही जी आर्थिक आणीबाणी आहे ही भारताची राज्यघटना तयार झाल्यानंतर अजूनही कधीही लागू करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम 14 ते 35 मध्ये मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आले आहे. याच्यामध्ये याच्यामध्ये समानतेचा हक्क आहे, स्वातंत्र्याचा हक्क आहे, शोषणाविरुद्धचा हक्क आहे, धर्मस्वातंत्र्याचा हक्क आहे, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आहे आणि त्याचबरोबर काय घटनात्मक उपाययोजनेचा हक्क सुद्धा याच्यामध्ये काय समाविष्ट असल्याचे आपणास दिसते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शेवटचा मुद्दा पाहत आहोत आणि तो म्हणजे या ज्या उच्च शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या संस्था आहेत यांची माहिती. आता MHRD म्हणजे काय, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट, म्हणजे मानव संसाधन विकास मंत्रालय. आता 2020च्या शैक्षणिक धोरणानुसार आता मानव संसाधन विकास मंत्रालयाचे नाव हे शिक्षण मंत्रालय करण्यात आले आहे. आणि संपूर्ण देशामध्ये प्राथमिक, माध्यमिक किंवा उच्च शिक्षण असेल यांचे धोरण तयार करण्याचे काम हे शिक्षण मंत्रालय तयार करत असल्याचे आपल्याला दिसते. त्याचबरोबर MHRD काय करतं, केंद्रीय विद्यापीठ, राज्य विद्यापीठ, अभिमत विद्यापीठ यांच्या दृष्टीने काय कायदे तयार करत असतं आणि ही जबाबदारी MHRD किंवा शिक्षण मंत्रालय हे मंत्रालयाने UGCवर सोपवली असल्याचे आपणास दिसते. आपल्या भारतामध्ये केंद्रीय विद्यापीठं असतात, राज्य विद्यापीठं असतात, अभिमत विद्यापीठं असतात.
केंद्रीय विद्यापीठांचे कुलपती हे राष्ट्रपती असतात. राज्य विद्यापीठांचे कुलपती हे राज्यपाल असतात. आता त्याचबरोबर हे जे म्हणजे अशा पद्धतीने काय शिक्षण मंत्रालय कार्य करत असल्याचं दिसतं. त्याचबरोबर NCTE. आता NCTEचे विस्तारित रूप काय आहे तर नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन. तर जे काही DED आहे, BEd आहे, MEd आहे, हे जे व्यावसायिक अध्यापक बनवणारे अभ्यासक्रम आहे यांचं नियंत्रण करण्याचं काम NCTE ही संस्था करते. आणि या संस्थेला 1993च्या अधिनियमाद्वारे काय स्वायत्त दर्जा देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आहे NUEPA. NUEPA म्हणजे काय नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन. ही संस्था काय करते, शाळा, महाविद्यालये किंवा विद्यापीठे असतील येथील जे प्रशासक असतात किंवा शिक्षण क्षेत्रातील अधिकारी असतात त्यांना प्रशिक्षण देण्याचे कार्य NUEPA ही संस्था करते. त्यानंतर आहे UGC म्हणजे काय युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. UGC आपल्या भारतातील विद्यापीठांना वित्त पुरवठा करणे, त्याचबरोबर मॉडेल अभ्यासक्रम तयार करून देणे, त्याचबरोबर विद्यापीठांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, वेगवेगळ्या विद्यापीठांना 12B दर्जा देणे या स्वरूपाचे महत्त्वाचे कार्य UGC करत असल्याचे दिसते. रुसा ही योजना 2013 पासून काय सुरू करण्यात आली आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान असं यास म्हटलं जातं. आता ही जी योजना आहे याच्यामध्ये 65% निधी हा केंद्र शासन आणि 35% निधी हा राज्य शासन वेगवेगळ्या विद्यापीठं व महाविद्यालयांना काय संशोधनासाठी किंवा उच्च शिक्षणविषयक अभ्यासक्रम तयार करण्यासाठी देत असते. CBSE सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन ही संस्था काय शालेय शिक्षणाच्या दृष्टीनं काय कार्य करत असल्याचं आपणास दिसतं. आणि या संस्थेची स्थापना 1962 करण्यात आली. आणि केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय याच्यासाठी परीक्षांचं आयोजन करणे याचं काम काय CBSE ही संस्था करत असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या सेवेमध्ये जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांना यांची जी मुलं आहेत या कर्मचाऱ्यांची यांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी केंद्रीय विद्यालय संघटन या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी नवोदय विद्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर AICTE ही संस्था काय करते, वेगवेगळे जे तांत्रिक अभ्यासक्रम आहे म्हणजे अभियांत्रिकी, वास्तुशिल्प, फार्मसी असे जे वेगवेगळे अभ्यासक्रम आहे यांना मान्यता देण्याचं काम करते. आणि या संस्थेचं विस्तारित रूप आहे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काय IIT आहेत, IIT आहेत, त्याला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असं म्हणतात. आणि तंत्रज्ञानविषयक चांगले संशोधन करण्याचं कार्य या संस्थांकडून केले जाते. त्याचबरोबर व्यवस्थापन अभ्यासक्रमांचं मार्गदर्शन आणि शिक्षण IIM या संस्थेमध्ये मिळतं. त्याचं विस्तारित रूप आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षणावर नियंत्रण ठेवण्याचं काम मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे MCI करतं. त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये 1994 NAAC ची स्थापना करण्यात आली आणि त्याचे विस्तारित रूप आहे नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल. आणि NAAC हे काही गुणवत्ता प्रमाणकं निर्धारित करून महाविद्यालयांची काय करते, तपासणी करते आणि महाविद्यालय आणि विद्यापीठांची तपासणी करते आणि त्यांना दर्जा प्रदान करते. आणि ही NAAC संस्थेचं मुख्यालय हे बेंगळुरू येथे असल्याचं दिसतं. त्याचबरोबर असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजची स्थापना काय AIU ची स्थापना 1925 करण्यात आली असल्याचं आपल्याला दिसतं. आणि आपल्या भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये समन्वय ठेवणे, त्यांच्या कार्यामध्ये काय संवाद निर्माण करणे याची काम काय अखिल भारतीय विद्यापीठ संघ म्हणजे AIU ही संस्था करत असल्याचे आपणास दिसते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण उच्च शिक्षण प्रणाली या घटकातील जे काही नेट सेट
अभ्यासक्रमाला नेमून दिलेले घटक आहेत त्यांची माहिती पाहिलेली आहे. या घटकांची अधिक माहिती मी जे नेट सेट परीक्षेचं पुस्तक लिहिलेलं आहे, नेट सेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक, या पुस्तकामध्ये तुम्हाला याची आणखी सविस्तर माहिती मिळेल. त्याचबरोबर जे विद्यार्थी पेट परीक्षेची तयारी करत आहे, या पेट परीक्षेसाठी माझे संशोधन पद्धती हे पुस्तकसुद्धा तुम्हाला उपयुक्त ठरेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा माझा व्हिडिओ ऐकला आणि त्याला लाईक केलं त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.